VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होते। 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं। फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता मी CID ला जाणार आहे। माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच, पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIB चा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू। मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का। तसं बघितलं तर लीगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। याच्यावरच समजून घ्या सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही। त्यामुळे कृपा करून तुमचीही ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो। नाही, तो त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी उशीर का लागला। आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय। आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील, हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय। म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर महिना, आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या VK सिंगला नाही तर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत। आणि मग त्या अनुषंगाने कुठेतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही। CBI कडे प्रस्ताव पाठवला असं म्हणतात। सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा CBI स्वीकारला आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये होऊन सुद्धा CBI कडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथं स्वीकारला जात नाही। हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं। त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, व कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो।